जुन्नरकरांचा उत्साह कसा ओसांडून वाहतोय। आज अमोलदादाच्या प्रचाराच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील सगळे दिल्लीचे शिलेदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ज्यांनी पाठिंबा दिलेला स्वाभिमान पक्षापासून सगळी मंडळी आज दिवसभर त्या ठिकाणी या दौऱ्यामध्ये आपल्या सर्व मायबापांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार गंधरे साहेब आपण येत आहेत। त्याच्या अगोदर संजयराव काळे बोलले। संजयराव काळेंचा वेग आज वेगळाच होता, जोरात बोलत होते। माझ्या घड्या पडल्यानंतर पुढे काही घडी जाणून दिली नाही। अतुल दादा बोलले। अतुल दादांचा वेग आज वेगळाच होता, जोरात चाललं होतं। आणि सत्यशील दादा तर बघायच नको, हे मिशात ताव देऊन अगदी झालाच पाहिजे अशी माणसं आता तयार झाल्या त्या ठिकाणी या भूमीमध्ये। आज वेगळा अनुभव आहे। खरं तर आपले आमदार शरद दादा काल परवा म्हणले की उमेदवार कुठला आंबेगावचा आहे आणि आंबेगावच्या उमेदवाराला त्यांनी आव्हान केलं की वळसे पाटील आणि किरण तांगे त्या ठिकाणी त्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे। त्याचं कारण ते आता मंत्री होणार आहे। तुमचं बरोबर आहे। आता तुम्ही या तालुक्यामध्ये मंत्री ते आमचा होणारच आहे, तिथं बसून आहे। तुम्ही आणि तुमची पत्नी अमोलदादाला मतदान करा। तो तालुक्याचा माणूस आहे, तालुक्याला मतदान करायला काय अडचण आहे? आणि म्हणून तुम्ही अमोलदादाला मतदान करा। तुमचा माणूस 15 वर्ष मंत्री झाला आणि आता होणार फक्त आणि फक्त आमचा अमोलदादा होणार। अमोलदादाला मतदान करा। आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवा, आता एका छोट्या मुलीने त्या ठिकाणी बाबाने दिलेले 2-2 रुपये गोळा केलेले पैसे आपल्या असताना बॉक्स मधले गोळा केले। अरे तुमच्या पुढे येऊन तिने पैसे दिले आणि तिथे नतमस्तक झाली। ही ती रणरागिणी आपण पाहिली। एवढ्या वयामध्ये असणारी तिची बुद्धी, तिचा असणारा स्वाभिमान। काल परवा आम्ही आंबेगाव मध्ये होतो आणि आंबेगाव मध्ये आम्ही एका कीर्तनाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो। कीर्तनामध्ये त्या ठिकाणी एक शिवविख्याता पोरगा 5 वर्षाचा मुलगा होता। सगळ्या शाळांनी आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याला महाराजांच्या विषयी त्या ठिकाणी बोलवलं जायचं। तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा वक्ता आहे। छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांच्या वरती तो बोलायचा। 5 वर्षाचा मुलगा आहे मित्रांनो, त्याच्याकडे पैसे होते 7,500 रुपये। 7,500 रुपये 5 वर्षाचा मुलगा घेऊन आला आणि कीर्तनामध्ये सांगितलं की माझ्या संभाजी राजाच्या निवडणुकीसाठी मला पैसे द्यायचे आहे। अरे याच्या पलीकडे काय असू शकतं? ज्याला उठावं त्याने त्या ठिकाणी अमोलदादाला पैसे द्यावं, प्रत्येकाने जावं। खरं तर संजयराव जोशात बोलत होते, मला त्यांचं वाक्य आठवलं, धनाने आम्ही त्यांच्या बरोबर आहे। मला वाटलं धनाने म्हणतात काय, पण शब्द जाता राहिला की म्हणलं जातो काय पण त्यांच्या लक्षात आलं असेल की आपण जास्त बोलतोय का काय। पाटकरी मागत आले आणि म्हणलं मग छत्रपतीचं झालं पाहिजे। मी म्हणलं धन म्हणतो अरे खर्चच नाही कधी। जरा मोकळा करा खिसा, काय अडचण नाही। दादांची पुण्याई आहे, तुमचं बाजून शिल्लक असेल दादांचाच माल खपाना तुम्हाला, कारण दादाचाच माल इतका आहे तर दादांचाच खपाना, तर इथं कधी खपायचं। आणि म्हणून धनाने मला पुढच्या वेळेस अतुल दादा बोलले, अत्यंत प्रखरपणे बोलले। आज सगळे दिल्लीचे शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांची नावं घेणं खरं शक्य नाही। डॉक्टर आमच्या शेवटचा आपण सगळ्या महिला मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आपण आलेला एक वेगळा अनुभव आहे। म्हणून एक लक्षात ठेवा, खरं तर आज दिवसभर काही वाहिन्यांना त्या ठिकाणी मुलाखती देत होतो। मला तर आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर माझी तारीख आठवली मला। याच चौकात आलो होतो, तुमच्या कुटुंबीयांचा आशीर्वाद घेतला होता। आता चला काय हरकत नाही। पवार साहेब म्हणले बाबा ऐक एकदा तरी, म्हणलं बरं ऐकतो बाबा, आता काय करायचं चला आता ऐकतो। आणि मला या ठिकाणी अमोलदादाचं त्या ठिकाणी काम करायला विनंती केली। बाजीराव शेठ म्हणले बाबा अपक्ष का इकडे येऊ नको, काय मी तुला मतदान करणार। बरं हरकत नाही दादा, आमची इथं ती सगळी मंडळी
जवळून पाहिलेला आहे, पण मी माझ्या आयुष्यामध्ये जुन्नरकरांचा प्रेम कधी विसरणार नाही. जुन्नरकरांनी माझ्या खूप प्रेम केलं आणि म्हणून अमोलदादाचा आता उमेदवार खरं तर आज खासदारांच्या वरती जास्त बोललं नाही पाहिजे, कारण खासदार बघा कसे आहे, त्यांचं वय बघा 65. आता दिसायला तर काळा सावळा विचारा, जास्त रंगावर आवाज आहे. बघायला आमचं गडी कसं आहे. अहो जुन्नरला जा परवा दिवशी हडपसरला होतो, भांडणाचा प्रसंग उभा राहिला. भांडणं अशी चुकली, भांडणं सुटली नसती, पोलिसांना बोलवलं. शेवट काही लोकांना समजावलं, काही लोक आमच्या अंगावर आली. अरे म्हणलं बाबांना असं काय करताय, महिला मंडळी सगळी माझ्या अंगावर आली. म्हणले ह्या झाड्या माणसाचा जरा बंदोबस्त करा. अहो म्हणलं मी काय केले, काय भांडणं बाजीराव शेट तिथं कशावरून भांडण, तर लहान मुलं वयस्कर माणसं जे येईल त्या अमूलची कॉपी घ्यायचं, जे येईल त्या अमूलची कॉपी घ्यायचं. अरे मी म्हणलं काय होईल, माणसाला रोज दिसते काढायला दिसते, काढून काढून दम लागला आम्हाला. कुणी यावा अमूलचा मुका घ्यावा, अमूलचा मुका घ्यावा, कसा कधी बघा ना, देखना नुसता. आणि लोक म्हणतात पलीकडची नकली दाढी विषय नकली. अरे आख्याच्या आख्या जरी लोक काढलेलं दाढी विषयाला असा गडी देखना दिलाय पवार साहेबांनी. आम्ही तोंडाला दादा घालवले लाख. आम्ही जरा वर व्हायचा प्रयत्न केला, म्हणजे उमेदवारी मिळाला जरा बरं राहील लोकांना दिसायला. त्याच्या आधीच कलर काढून घेतला आमचा. चला आमच्या मित्राला त्या ठिकाणी एवढी मोठी संधी तुम्ही दिली. तेवढा गोरा गोमटा माणूस, डॉक्टर माणूस, अरे एखादा डॉक्टर माणूस जर असता, एखादं क्लिनिक उभं करून पैसे कमवायला सुरुवात केली असती. आणि सगळं सोडलं, आपल्या भावांची, आपल्या आस्था निवडले पाहिजे सगळी संपत्ती बँकेमध्ये घाण ठेवली आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी आणि संभाजी उभा ज्याने केला, त्या माणसाबद्दल आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आणि त्या माघार सुद्धा मी त्याच्यासाठीच घेतली की चला एक माणूस आपल्या पिता पुत्रांना मोठं करत आहे, त्याच्यासाठी आपण सुद्धा मोठेपणा त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून मी आज खरं तर अमोलदादा आपण थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं, कारण जुन्नरची सभा जरा ठोकायल्याशिवाय त्याला मजा येणार नाही. कारण जुन्नरकरांना जर असं मोकळं सोडलं तर मग अवघड आहे. पण आता ही दोन्ही तिन्ही चारही मंडळी या ठिकाणी एकत्रित आहे. सत्यशील दादा त्या ठिकाणी, अतुल दादा ज्येष्ठ नेते, आणि गणपतराव बुलाड्यांचं तर काय आवाज होता, अरे वा 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 वा. त्याने गणपतराव बुलाडे बोलले, पण गणपतराव फुलवडे इतका हुशार माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिजे. मला म्हणलं तुझं काय झालं तिकिटाचं, नाही लाईन, ते म्हणले तुझी लाईन सोडून टाका, आता अमोलचंच काम आपण करतो. मला काय माझी इकडे यायची आहे, त्यांनी मला सांगितलंच नाही. काय हरकत नाही. आज सगळी मंडळी, सगळे आपले रोष बाजूला ठेवून, सगळे आपापसातले मतभेद बाजूला ठेवून ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. बोलायच्या वेळेस आपण पुढच्या वेळेस बोलू. आता अमोलदादाला आपल्याला त्या ठिकाणी बोलायला संधी दिली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सगळे मायबाप मंडळी आज सगळ्यांनी ठरवा की समोरचा उमेदवार कोण आहे. नारायणगावकरांनी पाहिलं, सगळ्यांनी एकत्र केलं. वडू त्या ठिकाणी वडू आणि तुळापूरचे सगळे ग्रामस्थ आमचे बसले. त्यांनी बी सांगितलं की त्या ठिकाणी आमच्या संभाजी महाराजांची ज्यांनी भूमिका केलेली आहे, अख्खं गाव चुलबंद करणार आणि अख्खं मतदान त्या ठिकाणी आम्ही अमोलदादाला करणार आहे. जुन्नरकरांनी ठरवलंय, शिवाजीराव खैऱ्यांसारखा एक वृत्तस्थ माणूस, 82 वयासारखा माणूस येतो गावामध्ये, लोकांच्या पाया पडतून सांगतो, पोरांनो राजकारण बाजूला ठेवा, आता माझ्या पोराला मदत करा. कोण आहे, पण गावचा मुलगा उभा आहे. आणि म्हणून त्यांना मदत करण्यासाठी सगळ्या मंडळीने, नारायणगावकरांनी हात दिलेला आहे. थोडेफार इकडे तिकडे जातील, पण ही सगळी मंडळी आपण त्या ठिकाणी मनापासून आपण सर्वच जण डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमागे उभे राहूया. मी फक्त दोनच घोषणा देणार आहे. तुम्ही म्हणायचं संसदेत हवा, मी म्हणणार जुन्नरचा छावा, तुम्ही म्हणायचं. पण त्या टोकापासून सगळ्यांनी हात वर करून म्हणा, जुन्नरची शपथ आहे, तुम्हाला जुन्नरचा स्वाभिमान असला पाहिजे. हात वर करून म्हणा, ज्याला हात नसतील तरच त्याने हात खाली घ्या. सगळ्यांनी इकडले सगळे, तिकडले गॅलरीतले सगळ्यांनी तरी विचार करा. हाताच्या पायाच्या नखापासून तर केसापर्यंत सर्वस्व अर्पण केलं त्या माणसासाठी. या माणसाने आपली संपत्ती सोडून दिली. अरे याच्या पलीकडचा काय उजवा माणूस असू शकतो. तुमच्या विश्वासावर हा माणूस उभा आहे. फसू नका, एक वेळ फसू नका. गोरगरिबाचं पोरग उभा आहे, शेतकऱ्याचं पोरग उभा आहे, गाड्या मालकाचं पोरग उभा आहे.
अरे जपा जपा त्याच्यावरती पांघरून घाला, कधी विश्वासघात करू नका. ज्याला राजासाठी आपलं सर्वस्व दिलं त्याच्यासाठी आपला स्वाभिमान बनतो. आपण सुद्धा काहीतरी दिलं बाई. आणि आपली संस्कृती आहे, कुठेतरी एक दिलं तर आपण दोन देतो. त्यांनी आपल्यासाठी सर्वस्व दिलं. आपल्याला काय द्यायचंय? 29 तारखेला नुसतं बटन दाबायचंय आणि अमोलला त्या ठिकाणी आपल्याला खासदार करायचा आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मनपूर्वक त्या ठिकाणी अमोलला मदत करायला संत प्लीज आज. म्हणून आपण सगळ्यांनी गोष्ट हात वर करून द्या. सर्वांना त्या ठिकाणी आपल्या छत्रपतीची शपथ आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी गोष्ट द्यायची. जुन्नरचा छावा बघा रे, बघा बघा तिकडे जुन्नरचा छावा, राष्ट्रवादीचा छावा, जुन्नरचा छावा, राष्ट्रवादीचा छावा. धन्यवाद. आणि जुन्नर परिसराच्या वतीने ₹51,000 रुपयाची मदत या ठिकाणी डॉक्टर अमोलजी रामजी कल्याण करतात. आणि विनंती करतो